वडाच्या पानांमध्ये फेनॉल्स, फ्लॅव्होनॉइड्स असतात, त्यामुळेच ते ॲनल्जेसिक आहेत, अँटी इन्फ्लमेटरी आहेत, अँटीबॅक्टेरियल गुण त्याच्यामध्ये आहेत. म्हणजेच काय तर वेदना कमी करण्याचे, सूज कमी करण्याचे आणि त्याचबरोबर जंतुनाशक असे गुणधर्म त्याच्यामध्ये असतात. या सगळ्या गुणांचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी देखील करू शकतो. पावसाळा म्हटला की बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास होत असतो. जुनं दुखणं आपलं सुरू व्हायला सुरुवात होते. गुडघेदुखीचा त्रास वाढलेला असतो. अशा वेळेला वडाच्या पानांचा आपण वापर करू शकतो. जर घरी वडाची पानं असतील तर ती पानं छान तव्यावर चांगली गरम करू द्यायची आणि ती छान गरम झाल्यानंतर तुम्ही तुमच्या दुखणाऱ्या जागेवर, म्हणजे तुमचा गुडघा दुखत असेल तर त्या ठिकाणी तिळाचं तेल लावून त्या ठिकाणी हे पान तुम्ही बांधून ठेवू शकता. तिळाचं तेल हे उत्तम वातदोषाचं शमन करणार आहे, वातदोष कमी करणार आहे. त्याबरोबरच वडाची जी अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे सूज कमी करण्याची किंवा वेदना कमी करण्याची जी गुणधर्म आहे तो देखील आपल्या कामी येतो.